आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। कळमनुरी तहसील समोर मनसेचं जेल भरो आंदोलन। निसर्गानं शेती पिकांचे अतोनात नुकसान झालं असून निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेलं नुकसान पीक विम्यातून मिळेल या आशेपोटी हिंगोली जिल्ह्यातील 5,12,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरला। परंतु ऐन पीक विमा मिळण्याच्या कालावधीत कृषी विभागाच्या चुकीच्या धोरणानं 150 कोटी रुपयांचा पीक विमा वापस केला। त्यामुळे हिंगोलीतील कळमनुरी येथे संतप्त शेतकऱ्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गुराढोरांसह तहसील कार्यालयासमोर आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जेल भरो आंदोलन करण्यात आलं। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव सहभागी झाले होते। आमच्या जिल्ह्याचा पीक विमा वापस गेलेला आहे। त्याच्या निसर्गात आज आम्ही इथं ढोरा वाटण्यासहित आणि शेतकऱ्यांसहित आम्ही इथं जेल भरो आंदोलन करण्यासाठी आलेलो आहे। तुमच्या माहिती आमच्या जिल्ह्याला 172-175 कोटी जे पीक विमा वापस मंजूर झाला ते आज रोजी या लोकप्रतिनिधीच्या निधी आणि तुमच्या माहितीसाठी आणि त्याच्या पीक विमा कंपनी आणि कृषी खाते याच्या निष्काळजीपणामुळे आज हा पीक विमा आमचा वापस गेलेला आहे। ह्या पीक विमा आम्हाला पीक विमा हा वापस मिळालाच पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला पाहिजे। त्या याच्यासाठी आज आम्ही इथं जेल भरो आंदोलन करत आहोत। त्रिंबकराव बाबनराव पुतंगे, आमच्या तालुक्याचा विमा वापस गेला, आम्हाला दुष्काळी भेटली नाही, आम्हाला अतिवृष्टी भेटली नाही, याकरता आम्ही तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत आहोत। या आम्हाला ढोरवासरं घेऊन आता चारा नाही, चाऱ्याचा प्रश्न आहे। पाऊस पडला एकदाच उघडला की पुन्हा पडला नाही। आमचे हरभरे गेले, पेरलेले टोंगळे इतकाले हरभरे आम्ही मोडून टाकले, आमचे गहू गेले, आमची ज्वारी गेली, तूर गेलं, सोयाबीन गेलं, सोयाबीनला भाव नाही। इकून चुकून केलं तर हे दळभद्री सरकार आयात तेलाची करते। काय करावं आम्ही, कसं पीक करा? याच्यापेक्षा गव्हर्नमेंटनं आमची जमीनच पैशाने केलेली परवडते की आमच्या जिल्ह्याला तर पहिलाच हे प्रतिनिधी नाही, आम्ही काय करायचं, कोणाच्या मागे लढायचं? त्याच्यासाठी आम्हाला पीक विमा परत आला पाहिजे। सोयाबीनचा, हरभऱ्याची भरपाई, सोयाबीनची भरपाई पूर्ण भेटली पाहिजे। आमचे लेकरबाळ रस्त्यानं हिंडायले तर आम्हाला काहीच नाही, काय उपयोग आहे आमचा तालुका नष्ट करून नांदेड जिल्ह्याला जोडलेला बरा। पूर्ण महाराष्ट्राची हरित क्रांती आहे, आमचा कोरडवाहू आहे आणि असा आमचा जिल्हा आहे की आमचा जिल्हा उंचीवर आहे। आमच्या जिल्ह्यातलं पाणी बाकी सर्व जिल्ह्यात जाते आणि आमचे कोरडे लोकप्रतिनिधी काय करतात? न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली।